नमस्कार सर्वांना। आधी आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी 1 चमचा तूप ॲड केलेला आहे, धनापूड, जिरापूड, त्यानंतर हळद, ओवा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये घातलेले आहे। मिश्रण चांगला हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला चपातीला मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। आता वाफवलेले स्वीट कॉर्न देखील आपण चाकूच्या साहाय्याने चिरून घेणार आहोत आणि मिक्सरमधून थोडेसे क्रश करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये गरम मसाला, धनापूड, मीठ, त्यानंतर हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, आता मिश्रण परतून घ्यायचं आहे। त्यानंतर हळद आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे। आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण पारी लाटून घेणार आहोत। गोल गोल आकाराची पारी लाटायची आहे। पारी पातळ असावी जेणेकरून पराठा भाजताना सहजपणे आपल्याला भाजला जाईल। आता आपली पारी तयार झालेली आहे। आता त्रिकोणी आकारामध्ये आपण तयार झालेलं स्वीट कॉर्नचं सारण त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत। हाताच्या साहाय्याने आपल्याला भरून घ्यायचं आहे। त्यानंतर त्रिकोणी आकारामध्ये दुमड घालून बाजूला पाणी लावून असा त्रिकोणी पराठा तयार झालेला आहे। अत्यंत सुबक आणि सुंदर पराठा आपला तयार झालेला आहे। आता हा पराठा आपण मध्यम गॅसवर भाजून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी कॉटनच्या कपड्याचा तुम्ही वापर करू शकता जेणेकरून पराठा दोन्ही बाजूने एकसारखा भाजला जाईल। अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे बनवलेले आहेत। व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।